जय शिवराय शेतकरी मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न प्रत्येक शेतकरी विचारत आहे. आम्हाला पीक विमा इतका कमी का मिळाला? शेजारच्या गावात जास्त मिळाला आणि मला कमी का? सरकार काही बदल करणार आहे का? आणि आता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा नवीन जी.आर. आल्यानंतर अनेकांच्या मनात आशा निर्माण झाली आहे. पण या जी.आरमध्ये नेमकं काय आहे? पुढच्या हंगामात काय बदल झाले आहेत? आणि तुमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याने कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, याची संपूर्ण माहिती आज आपण सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडू नका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच अधिकृत माहिती आपल्याला मिळत राहील. मित्रांनो, मागच्या वर्षी महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांनी एकच तक्रार केली. आमच्या शेतात नुकसान मोठं झालं, पण विमा खूपच कमी आला. काहींना 2,000, काहींना 3,000, तर काहींना अपेक्षेपेक्षा खूपच कमी रक्कम मिळाली. त्यामुळे अनेकांनी थेट विमा कंपनीवर नाराजगी व्यक्त केली. पण खरं कारण काय होतं हे फार कमी लोकांना माहीत होतं. कारण पीक विमा प्रत्येक शेत पाहून दिला जात नाही. तो अधिसूचित क्षेत्रातील उत्पादन, हवामान आणि क्रॉप कटिंग प्रयोगानंतरच्या आधारावर ठरवला जातो. त्यामुळे शेजारच्या गावात वेगळी परिस्थिती असेल तर तिथे भरपाई जास्त आणि तुमच्या भागात कमी असू शकते. याच तक्रारी सातत्याने सरकारपर्यंत पोहोचल्या. कृषी विभागाकडे, लोकप्रतिनिधींकडे आणि बैठकीत हा विषय वारंवार मांडला गेला. त्यानंतर सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली. आता अनेक नियम अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जी.आर. म्हणजे मागील वर्षी कमी विमा मिळालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पुन्हा वाढीव पैसे मिळणार आहेत असा अर्थ अजिबात होत नाही. हा गैरसमज अनेक ठिकाणी पसरवला जात आहे. शासनाने तसा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. आता नवीन योजनेत सर्वात मोठा बदल कोणता? तर फार्मर आय.डी. म्हणजेच ॲग्रीस्टाक पुढे पीक विमा, कृषी योजना आणि अनेक सेवांसाठी फार्मर आय.डी. अधिक महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळे ज्यांनी अजून फार्मर आय.डी. पूर्ण केला नसेल त्यांनी तो लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा, कारण पुढील प्रक्रियेत ही माहिती उपयोगी पडणार आहे. आता खरीप 2026मध्ये कोणती पिके विम्यासाठी आहेत, याबद्दलही अनेकांना प्रश्न पडतो. राज्यातील विविध भागांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, भात, मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग, तीळ, नाचणी, खरीप कांदा अशी प्रमुख पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत. मात्र प्रत्येक जिल्ह्यात सर्व पिके असतील असे नाही. म्हणून अर्ज करण्यापूर्वी आपल्या जिल्ह्याची अधिसूचना तपासणे आवश्यक आहे. मराठवाड्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि ज्वारी ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर आणि काही भागात पश्चिम महाराष्ट्रात ऊसाबरोबर मका, सोयाबीन आणि काही भागात कोकणात भात प्रमुख पीक आहे. खानदेश भागात कापूस, केळी, मका, ज्वारी आणि सोयाबीन. त्यामुळे माझ्या मित्राच्या जिल्ह्यात हे पीक विम्यात आहे म्हणजे माझ्याही जिल्ह्यात असेल असा समज चालणार नाही. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, शेतकऱ्याला विमा कमीत कमी मिळतो याची अनेक कारणे असू शकतात. चुकीची पीक नोंद, वेळेत अर्ज न करणे, बँकेत माहिती अपडेट नसणे, फार्मर आय.डी. किंवा आधार पडताळणी अपूर्ण असणे, तसेच त्या अधिसूचित क्षेत्रातील सरासरी उत्पादनापेक्षा कमी किंवा जास्त असणे. त्यामुळे प्रत्येक वेळी विमा कंपनीने फसवणूक केली असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आधी आपली माहिती बरोबर आहे का तपासणे तितकेच आवश्यक आहे. काही शेतकरी विचारतात, आमच्या शेतात नुकसान खूप झालं, मग मला भरपाई कमी का? कारण पुन्हा एकदा सांगतो, भरपाई फक्त एका शेताच्या नुकसान पाईवर दिली जात नाही. अधिसूचित क्षेत्रातील उत्पादनाचा अहवाल, क्रॉप कटिंग प्रयोग आणि शासनाने निश्चित केलेल्या नियमानुसार ती ठरते. ही प्रक्रिया समजून घेतली तर अनेक गैरसमज दूर होतात. यापुढे काय करायचं? सर्वप्रथम फार्मर आय.डी. पूर्ण आहे का ते तपासा. आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला आहे का ते तपासा. पीक पेरणीची माहिती योग्य दिली आहे का ते तपासा. अर्जाची पावती सुरक्षित ठेवा. तुमच्या जिल्ह्यात कोणती विमा कंपनी आहे हे माहिती करून घ्या, कारण पुढे तक्रार करण्याची वेळ आली तर ही माहिती उपयोगी पडते. एक गोष्ट समजून सांगतो, सोशल मीडियावर अनेक मेसेज फिरत आहेत. ज्यांनी कमी पीक विमा मिळाला त्यांना आता पुढे वाढीव रक्कम मिळणार, अशा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवणारा जी.आर. अद्यापही आलेला नाही. अधिकृत आदेशाशिवाय कोणत्याही बातमीवर खरी समजू नका. चुकीच्या बातमीमुळे अनेक शेतकरी विनाकारण अपेक्षा ठेवतात आणि नंतर निराशा होतात. मित्रांनो, शासनाने योजना सुधारली आहे, प्रक्रिया अधिक स्पष्ट केली आहे आणि पुढील हंगामात शेतकऱ्यांना अडचणी कमी व्हाव्यात
अडचणी कमी व्हाव्यात यासाठी काही बदल केले आहेत. पण त्यांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे, माहिती आणि नोंदी वेळेत पूर्ण ठेवणे आवश्यक आहे. फक्त सरकारकडे अपेक्षा ठेवून चालणार नाही. आपल्या बाजूनेही जबाबदारी पूर्ण केलेली पाहिजे. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, पुढील काही महिन्यात अनेक शेतकरी विमा अर्ज भरतील. त्यावेळी घाईघाई अर्ज भरू नका. तुमच्या गावातील कृषी सहाय्यक, CSC केंद्र किंवा संबंधित अधिकृत केंद्रावर जाऊन माहिती पडताळून मगच अर्ज करा. एक छोटी चूक पुढे मोठे नुकसान करू शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचा. कारण कृषी रडार चॅनलवर आम्ही फक्त अधिकृत, पडताळलेली आणि शेतकऱ्यांच्या उपयोगी माहिती देतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा व तुमचे कोणते पीक घेतले आहे ते नक्की लिहा. पुढील व्हिडिओमध्ये त्या जिल्ह्याच्या पीक विम्याची सविस्तर माहिती घेऊन भेटू. धन्यवाद. जय जवान, जय किसान.